प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. प्रिय क्रांती मित्र हो, मी भीमपॅन्थर राजेश गवळी आपल्या लाडक्या क्रांती वाहिनीवर भीमपॅन्थर या क्रांती वाहिनीवर आपले सर्वांचे महामंगल स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण कल्याण पूर्वेतील ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व या भागामध्ये आलेलो आहोत. अर्थात निवडणुकीची धामधूम आहे, निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा उडालेला आहे आणि अशा वेळेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपण आलेलो आहोत. ह्या प्रभागामध्ये विशेषतः हा जो हनुमान नगर आहे, आता आपण हनुमान नगर मध्ये बसलेलो आहोत. हनुमान नगर आहे, कैलास नगर आहे, साईबाबा नगर आहे, खडे गोलवली, साकेत कॉलेजचा हा संपूर्ण पट्टा, चिंचपाडा रोड आणि दुर्गानगरचा संपूर्ण परिसर, जाईबाई शाळा आणि परिसर, हा संपूर्ण पट्टा आणि इतका मोठा प्रचंड असा हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये अर्थात गेल्या दशकभरापासून, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रभाग आहे विकासाच्या दृष्टिकोनातून आहे तसाच मागासलेला आहे. इथे कोणत्याही प्रकारचा विकास घडलेला दिसून येत नाही, बघायला मिळत नाही. आणि ह्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी आपण बघू शकता आपल्या बाजूला ज्या बसलेल्या आहेत ते उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे. मीनाक्षी जयंत आहेर, ज्या MA झालेल्या आहे, BEd आहे आणि स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे प्रशासनाबरोबर बोलण्याची, त्यांच्याकडून कामं करून घेण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. अर्थात त्यांचा अधिक परिचय देण्यापेक्षा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की ह्या प्रभागातील समस्या नेमक्या किती आहे, कोणत्या प्रकारच्या आहे, तुम्ही आतापर्यंत काय काय आंदोलने केली. अर्थात मीनाक्षी आहेर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या एक लढवई या कार्यकर्त्या म्हणून संपूर्ण कल्याण भागात ठाणे जिल्ह्यामध्ये ख्यातकीर्त आहे. एक लढाऊ रणरागिणी म्हणून त्यांची एक ख्याती या भागामध्ये निर्माण झालेली आहे. तसेच त्यांच्या मागे एक सगळ्यात मोठं बळ म्हणजे त्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून तर आज तागायत एक निष्ठावंत कार्यकर्ती म्हणून त्यांच्या नावाची नेहमी चर्चा होत राहते. अशा या मीनाक्षी आहेर आपल्या सोबत आहे. मी मीनाक्षी आहेर यांचे भीमपॅन्थर या क्रांती वाहिनीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वात प्रथम ताईंना तो जो तुमच्या आमच्या मनामध्ये प्रश्न आहे तो सुद्धा विचारतो की ताई, ह्या प्रभाग 14 मधून महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी लढवाविषयी का आपल्याला वाटतंय? जय भीम, नमस्कार. मला असं वाटतं की यापूर्वी अनेक वेळा निवडणुका झाल्या, पण ज्या ज्या वेळेला जे लोक निवडून आले आहेत त्यांनी फक्त स्वतःचा फायदा करून घेतलेला आहे, त्यांची घरं भरून घेतलेली आहेत, पण सर्वसामान्य जनतेसाठी, महिलांसाठी असा कुठल्याही प्रकारचा त्यांनी विचार केलेला नाहीये, विकास केलेला नाहीये. कारण कल्याणपूर्व हा पूर्वीपासूनच मागासलेला, कोळशेवाडी म्हणून संबोधलेला गेलेला हा वर्ग आहे आणि या एरियामध्ये अजिबात कुठल्याही सुविधा अशा नाहीये. तरीही वर्षानुवर्ष लोक तसेच राहतात. वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी माणसं निवडून येतात, परंतु विकासाकडे कोणीही बघितलेलं नाहीये. महिलांच्या काही अडीअडचणी आहे, शौचालय वगैरे, सार्वजनिक शौचालय अशा कुठेही ठिकठिकाणी नाहीयेत. आणि म्हणून मला असं वाटतं की नवीन काहीतरी वेगळं नेतृत्व आलं तर काही वेगळा विकास घडून येईल आणि काहीतरी वेगळी जनजागृती करता येईल असा माझा एक मानस आहे. म्हणून मी या 14 प्रभागातून अनुसूचित जाती महिला, की आपण एक महिला म्हणून काही वेगळा विचार करू शकतो. कारण इतर जे नगरसेवक निवडून आलेले आहेत यापूर्वी, मी नाव घेणार नाही कुणाचं, आज या ठिकाणी आपण एक प्रभाग म्हणजे 4 वॉर्ड येतात, 4 वॉर्ड मध्ये 4 नगरसेवक. यापूर्वी 4 वेळेला निवडून आलेले हे 16 नगरसेवक असतील, पण तरी सुद्धा यापूर्वी इथे कुठलाही विकास घडलेला नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्ते. कल्याण डोंबिवली रस्त्यांच्या अगदी खूप खच्चीकरण आहे त्या रस्त्यांचं आणि त्याच्यामुळे असुविधा असल्यामुळे रस्तेच व्यवस्थित नाही तर सुशिक्षित लोक आणि सुसंस्कृत लोक या ठिकाणी राहायला कसे काय येणार? जे वर्षानुवर्षे राहतात तेच लोक या ठिकाणी राहतात आणि त्यामुळे मला वाटतं कुठल्याही प्रकारचा ना सांस्कृतिक ना शैक्षणिक असा कुठलाही विकास झालेला नाही. इथून सगळे लोक मायग्रेट होऊन एकतर खडकपाडा, एकतर हाजी मलंग रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि म्हणून मला वाटतं की आपल्याला या ठिकाणी आता संधी मिळाली आहे, आपण त्या संधीचं सोनं करावं. आणि मला जर संधी मिळाली
कॉर्पोरेशनमध्ये काम करण्याची. नक्कीच मी महिलांसाठी, महिलांचं सशक्तीकरण, सबलीकरण आणि सर्वसामान्य जनतेसाठी, कारण एका तळागाळातून आपण आलेलो आहोत आणि तळागाळातल्या समाजाची माणसं आहोत. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. कारण जे जमीन मालक आहेत त्यांना कोणाच्या समस्या काय आहे त्याच्याशी घेणं देणं नाहीये. पण आपण तळागाळातून आलो आहोत त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे आणि त्या जाणीव असल्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की मी काहीतरी चांगलं आणि वेगळं करू शकेल, अशी मी स्वतःच या ठिकाणी अपेक्षा करते आणि ग्वाही देते. या ठिकाणी मीनाक्षी आहेर यांनी अत्यंत शब्दांमध्ये, कमी शब्दांमध्ये इथले जे समस्या आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी अर्थातच हा जो प्रभाग 14 आहे तो संपूर्ण कल्याण डोंबिवली मधला विकासाच्या दृष्टिकोनातून मागास राहिलेला भाग म्हणून त्याची एक कुप्रसिद्धी झालेली आहे. अशा या भागामध्ये आपण प्रतिनिधित्व करत असताना आतापर्यंत ज्या तुम्हाला मुख्य प्रश्न जाणवले या विभागातले ते कोणते प्रश्न होते आणि कोणकोणत्या प्रश्नांवरती तुम्ही आतापर्यंत लढे या ठिकाणी आंदोलन वगैरे केली? सगळ्यात पहिला प्रश्न होता की तो रस्त्यांचा, आणि त्यांची फारच दुर्दशा आहे त्यामुळे. आणि दुसरा प्रश्न हा पाणी प्रश्न आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून महागाई, बेरोजगारी या विरोधात आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आंदोलन केले आहे. या ठिकाणी मीनाक्षी आहेर यांनी प्रभागातील खराब रस्त्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने एल्गार केला त्याच पद्धतीनं त्यांनी संपूर्ण देशाला भेडसावणाऱ्या महागाईच्या विरोधात सुद्धा संघर्ष केलेला आहे. प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि प्रभागाच्या समस्या सोडून घेण्यासाठी त्यांनी स्वतः आंदोलन केलेली आहे. विभाग अधिकाऱ्यांशी भेटून, संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी जाब विचारलेला आहे आणि आपली कामं कशी पूर्ण होतील, प्रभागातील जनतेच्या समस्या कशा सोडवता येतील ह्याकडे त्यांनी अधिकाधिक लक्ष वेधण्यासाठी पत्र व्यवहार केलेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी वेठीला धरलेलं आहे. इतकंच नव्हे तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्यांनी आपला आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या प्रभागातील जनतेच्या समस्यांना तोंड फोडण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळेच मी मीनाक्षी आहेर यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की निवडून आल्याच्या नंतर ह्या विभागातील, प्रभागातील समस्यांना कोणत्या मुद्द्यांना तुम्ही सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहात? निवडून आल्यानंतर आपण प्रथमतः कॉर्पोरेशन मध्ये रस्त्याचा पहिला मुद्दा असणार आहे, महिलांसाठी पाणी प्रश्नाचा मुद्दा असणार आहे आणि महिलांसाठी काही छोटे रोजगार, लघु उद्योग की त्या घरात बसून, कारण त्यांचं शिक्षण कमी असतं आणि बाहेर जाऊन नोकरी करण्याचं वय निघून गेलेलं असतं, पण मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना जो काही वेळ मिळतो स्वतःसाठी, दुपारचा वेळ असतो, त्या वेळामध्ये ते स्वतः छोटे छोटे काहीतरी घरगुती उद्योग करू शकतात आणि त्यांच्या स्वतःच्या हातामध्ये त्यांचा स्वतःचा पैसा येऊ शकतो. प्रत्येक वेळेला दुसऱ्यावर अवलंबून राहणं हे महिलांना कितपत योग्य आहे या दृष्टिकोनातून आपण या गोष्टीचा विचार करणार आहोत. आणि कॉर्पोरेशनमध्ये आपल्याला संधी मिळाली तर निश्चितच इतर लोकांच्या पेक्षा महिला ही सक्षम आहे. भ्रष्टाचार कमी होईल, भ्रष्टाचार कमी झाल्यामुळे तिथलं कामकाज सुरळीत आणि योग्य होईल असं मला स्वतःला वाटतं आणि तो प्रयत्न मी करेन. या ठिकाणी मीनाक्षी आहेर यांनी आपण निवडून आल्याच्या नंतर कोणत्या गोष्टींना, कोणत्या बाबींना प्राधान्य देणार हे ह्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. आतापर्यंत आम्ही पक्षाच्या माध्यमातून आंदोलन केले आहेत. स्त्रियांच्या महागाईच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन केले आहेत. रस्त्यावर अक्षरशः आम्ही चूल मांडून महागाईच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन केलेले आहे. रस्त्यावर चूल मांडून अगदी भाकऱ्या वगैरे थापून, सिलेंडर ज्या वेळेला महाग झाले त्यावेळेला वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही मोदीजींपर्यंत, गृहमंत्र्यांपर्यंत आम्ही पोस्टाने लेटर्स पाठवले आहेत की ज्यांनी दिल्लीला देखील गेलेलो आहोत की या संदर्भात आम्हाला चर्चा करता येईल. काही कारणास्तव वेळ दिला गेला नाही, तो वेगळा विषय आहे. पण आम्ही कल्याण पूर्वमध्ये, मुंबईमध्ये देखील आम्ही राष्ट्रवादी पक्षाचं ऑफिस जे आहे मुंबईचं, बेला डिस्ट्रिक्ट, या ठिकाणी देखील आमची आंदोलनं झालेली आहेत. 1-2 वेळा तर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये देखील गेलेलो आहोत. पोलीस आम्हाला गाडीमध्ये घेऊन गेलेले आहेत. मित्रांनो, आम्ही गेले 2 दिवसापासून मीनाक्षी आहेर यांच्या प्रचाराला आम्ही अटेंड करतो आणि त्यांच्या त्या प्रचार रॅलीला, पदयात्रांना जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो तो पाहता मीनाक्षी आहेर यांचा विजय हा निश्चित आहे. फक्त औपचारिक घोषणा 16 तारखेला होण्याची बाकी आहे. असं आम्ही अनेकांना, ज्या वेळेला पदयात्रेमध्ये जे लोक आहेत, नागरिक मतदार
त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्यातून आम्हाला दिसून आलेलं आहे. अर्थात या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आणि त्या पदयात्रा बघण्यासाठी आपण या भीम पॅन्थर क्रांती वाहिनीच्या पुढील व्हिडिओला बघायला विसरू नका. आणि जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करून आम्हाला जातीवादी शक्तींच्या विरोधात, विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढायला ऊर्जा द्या, शक्ती द्या, बळ द्या. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.